झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिकमधून वाहणारी गोदामाई म्हणजे नाशिकची ओळख। ही दक्षिण गंगा मात्र आता तीच गोदावरी ओळखली जाते तिच्या प्रदूषणाबद्दल, पण याबद्दल प्रशासन काहीही करताना दिसत नाही। त्यामुळे गोदावरीचे पाणी आरोग्याला धोकादायक आहे अशा आशयाचे फलक लावण्याचे आदेश महापालिकेला उच्च न्यायालयाने दिलेत। न्यायालयाच्या आदेशामुळे कुंभमेळ्यासाठी तयारी करणाऱ्या महापालिकेवर चांगलीच नामुष्की ओढवली आहे। नाशिकमधून कधी काळी अवखळपणे वाहणारी गोदामाई म्हणजे नाशिककरांचं वैभव, नाशिककरांचा श्वास होता। मात्र नाशिक महापालिकेच्या नाकारतेपणामुळे हा श्वासच आता कोंडला गेलाय। ज्या गोदामाईचं पाणी लाखो भाविक आजपर्यंत तीर्थ म्हणून प्राशन करायचे, ज्यात स्नान केल्यानंतर पवित्र झाल्याची भावना व्हायची, तेच पाणी आता धोकादायक असल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला असून ज्या ज्या ठिकाणी भाविकांची जास्त गर्दी असते त्या ठिकाणी पाणी आरोग्यास धोकादायक असल्याचे फलक लावण्याचे आदेश नाशिक महानगरपालिका प्रशासनाला देण्यात आलेत। गोदावरी गटारीकरण विरोधी मंचच्या कार्यकर्त्यांनी गोदा प्रदूषण मुक्त करण्यासंदर्भात उच्च न्यायालयात धाव घेतली। त्यानुसार सुनावणी दरम्यान 14 दिवसात हे फलक लावण्याचे आदेश न्यायालयाने पालिकेला दिलेत। हे पाणी फक्त इंडस्ट्रियल कूलिंगसाठी युजफुल आहे असं निदर्शनास येतं। त्याच्यामुळे कोर्टाने विचार केला की ही जनतेची फसवणूक होती आहे। त्याच्यामुळे जनतेला कळायलाच पाहिजे की हे पाणी धोकेदायक आहे। त्याच्यावर जनतेने जर पिलं किंवा त्याच्यात आंघोळ केली तर तो त्यांचा प्रॉब्लेम आहे, पण कळवणं हे आपलं काम आहे, म्हणून कोर्टाने तसे निर्देश दिले। मात्र महापालिका प्रशासनाकडून अजूनही गटारींच्या पाण्यानं नाही तर कपडे, गाड्या धुणं आणि निर्माल्यामुळेच नदी प्रदूषित होत असल्याचा दावा केला जातोय। गोदापात्राच्या आसपास धुणं धुवू नका, धुणं किंवा इतर जे तत्सम गाड्या धुवू नका। त्याचप्रमाणे ते पाणी जे आहे ते पिण्याकरता योग्य नाही। गोदावरी प्रदूषणमुक्त करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांबरोबर साधू संतांनीही अनेक वेळा केली, मात्र त्यांच्या मागण्यांना प्रत्येक वेळी केराची टोपली दाखवण्यात आली आहे। 2015 नाशिकला कुंभमेळा होणार आहे, त्याच्या नियोजनाच्या तोंडावरच गोदावरीचं पाणी धोकादायक असल्याचे फलक लावण्याची नामुष्की महापालिकेवर येते। या संदर्भात संत महंत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठी लक्ष घालण्याची विनंती करणार आहेत। या प्रकारचं जे ड्रेनेजचं पाणी ते गोदावरीमध्ये येतंय आणि प्रशासनाच्या दृष्टीने अत्यंत ज्याला गलथान कारभार हा नाशिक महानगरपालिकेचा सुरू आहे। आम्ही मुख्यमंत्र्यांच्याच भेटीची वेळ मागितलेली आहे। आगामी कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक विभागाच्या अधिकाऱ्यांचं पथक अलाहाबादचा दौरा करून आलं, मात्र अद्याप आराखडा केवळ कागदावरच दिसतोय। त्यातही सगळ्यात आधी गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठी नियोजन करणं गरजेचं आहे, तरच नाशकात येणाऱ्या लाखो भाविकांना दूषित पाण्याचा नाही तर तीर्थप्राशन केल्याचा अनुभव मिळेल। झी 24 ताससाठी मुकुल कुलकर्णी, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।